हमने यस्टरडे डिस्कस किया था कि जब हम स्ट्रिंग को अटैच करते हैं एक बॉब वर्टिकल सर्कल में उसको रिवॉल्व करते हैं तो आपको पता है कि टेंशन की वैल्यू क्या सेम होती है क्या? नहीं, टेंशन कम कहां पे होता है? अपर मोस्ट, और टेंशन ज्यादा किधर होगा? लोअर मोस्ट, राइट? सर्वात कमी टेन्शन कुठं असते? अपर मोस्ट पोझिशन, आणि सर्वात जास्त टेन्शन कुठं असते? लोअर मोस्ट. फक्त कमी जास्त म्हणून चालते का? नाही. तर मला सांगा, काल आपण एक एक्सप्रेशन काढलं होतं टेन्शनचं, ठीक आहे? आपण एक सेक्शन चालू केलं होतं, ते मोशन कोणतं मोशन आहे? वर्टिकल सर्क्युलर मोशनचं सेक्शन आहे. पहिले 2 स्टेटमेंट आपण रटाने मारला, अंडरस्टँड करून घेतले. त्याच्यामध्ये काय शिकलो आपण? कन्सिडर बॉब ऑफ हैविंग मास इज रिवॉल्व इनटू द कोणतं सर्कल? वर्टिकल सर्कल विद द हेल्प ऑफ द स्ट्रिंग. अब जैसे वो स्ट्रिंग से मैं वर्टिकल सर्कल में रिवॉल्व करूंगा, वर्टिकल सर्कुलर मोशन परफॉर्म करने लगेगा. ऑफ हैविंग द सेंटर O एंड रेडियस R. ये भी बोल दिया. पहला पॉइंट यही खत्म हुआ था, और उसके बाद हमने जान लिया था कि उस बॉब पे कितने फोर्सेस एक्ट हो रहे हैं वर्टिकल सर्कुलर मोशन में. तो 2. एक था कौन? टेंशन, और दूसरा कौन सा था? वेट, राइट? नंतर आपण सांगितले की वरची जी पोझिशन आहे, दिस इज नॉट उत्तर प्रदेश, दिस इज अ व्हॉट? अपर मोस्ट पोझिशन. सो जी वरची पोझिशन आहे ए, दिस इज कॉल्ड ॲज कोणती पोझिशन? अपर मोस्ट पोझिशन, ठीक है? यूपी. यूपी म्हणजे कोणती पोजीशन? अपर मोस्ट. नीचे वाली पोजीशन कौन सी है? लोअर मोस्ट पोजीशन, राइट? अब जब वो सीधा सर्कुलर मोशन जब परफॉर्म करता है तो उसको 2 स्पीड होती है, एक होती है लीनियर और दूसरी कौन सी होती है? एंग्युलर. तेव्हा आपण त्याच्या लीनियर स्पीड डिस्कस केल्या होत्या की नाही? पॉइंट्स बनवले त्याच्यावर? येस सर, नो? ओके, डन. तर मला सांग, ए पॉइंटवर लीनियर स्पीड किती होती? VA. बी पॉइंटवर किती होती रे? VB. इकडे किती होती रे? VC. आणि इकडे कोणती होती रे? VD, राइट? ही झाली क्विकली समरी. नंतर बॉबला आपण कन्सिडर केलं कोणत्या पोझिशनवर आहे? अपर मोस्ट. आणि तेव्हा एक टेन्शनची व्हॅल्यू आपण डिटरमाइन केली होती यस्टरडे, दॅट इज द टेन्शन ऑफ द स्ट्रिंग व्हेन द बॉब इज ॲट द कोणती पोझिशन? अपर मोस्ट पोझिशन. बरोबर काय घेतलं होतं? दॅट इज अ MVA² बाय R माइनस व्हाट? MG. यानी सब्सट्रैक्शन हो रहा है. सब्सट्रैक्शन में वैल्यू कभी मैक्सिमम होती है क्या? नहीं. क्या होती है? मिनिमम. आणि हे आपण टेन्शनचं एक इक्वेशन यस्टरडे डिटरमाइन केलं होतं, राइट? नाउ वी हॅव टू मूव ऑन द नेक्स्ट वन. नाउ दिस इज द इक्वेशन वर आय विल कन्सिडर इन माय माइंड, राइट? आता आपल्याला डिस्कस करायची कोणती स्पीड करायची? लिनियर स्पीड. सो विल डिटरमाइन द लिनियर स्पीड, ओके, VA ॲट UP. UP म्हणजे कोणती पोजीशन? अपर मोस्ट पोजीशन. मैं शॉर्ट फॉर्म यूज कर रहा हूं, तुम यूज करायचा नहीं, अच्छी तरीके से लिखने का, राइट? अब मैं क्या करता हूं, जब बॉब एकदम ऊपर जा रहा है तो वो दोरी में का टेंशन हो के कम हो रहा है ना, लेकिन हो के कितना हो सकता है? 0. जेव्हा दोरी बघा तुम्ही फिरवाना, जब बॉब ऊपर आता है ना तो दोरी में का टेंशन की वैल्यू कितना बन जाती है? 0, राइट? म्हणजे टेंशन राहते का त्याच्यामध्ये? नाही. ओके. व्हेन द बॉब, लिहावं लागेल, व्हेन द बॉब रीचेस ॲट द कोणती पोझिशन? अपर मोस्ट पोझिशन, देन द टेंशन TA इन द स्ट्रिंग इज व्हेरी मिनिमम. आणि हो किती होणार? TA ची व्हॅल्यू किती होणार? 0, राइट? सो इक्वेशन 1 मध्ये ती व्हॅल्यू पुटअप करू शकतो. पुटिंग दिस व्हॅल्यू इन कोणत्या इक्वेशन मध्ये? फर्स्ट. सो व्हॉट विल गेट? that is a 0 is equal to MVA² बाय R माइनस व्हॉट? MG. आता ही माइनस टर्म इकडे गेल्यानंतर काय होईल? प्लस. तर काय मला सांग बरं? दॅट इज अ MVA² बाय R प्लस माइनस. तर काय झालं तिकडं? प्लस झालं की नाही? तो MM गेट कैंसल, ठीक है? अब ये जो डिवीजन का आ रहा है इधर जा किस में जाएगा? मल्टीप्लीकेशन. सो VA² इज इक्वल टू व्हाट? RG. सो VA इज इक्वल टू अंडर रूट ऑफ व्हाट? RG. म्हणजे जेव्हा बॉब अपर मोस्ट पोजीशन पे होता है तो हम अगर रेडियस भी हमें पता है तो हम क्या डिटरमाइन कर सकते हैं? उसकी लीनियर स्पीड डिटरमाइन कर सकते हैं, राइट? तर अर्थची लिनियर स्पीड कशी काढली असेल? समजलं? जे सायंटिस्ट यूज केला असेल फॉर्म्युला हेच यूज केला ना. रेडियस दॅट इज ॲव्हरेज रेडियस बिकॉज दिस इज द इलिप्टिकल मोशन चालू आहे आणि यू हॅव टू टेक द ॲव्हरेज डिस्टन्स, राइट? सो दॅट इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन ऑफ व्हॉट? लिनियर स्पीड ऑफ द बॉब. आणि ती व्हॅल्यू किती भेटली? अंडर रूट ऑफ व्हॉट? RG. आपल्याला काय सांगितलं क्वेश्चन की लोकेशन वर डिटरमाइन करा स्पीड. डिफरेंट लोकेशन. अब डिफरेंट लोकेशन कौन से? ये लोअर मोस्ट पोजीशन है, ये कौन सी पोजीशन है? अपर मोस्ट पोजीशन. और ये कौन सी पोजीशन है? मिडवे पोजीशन. तो यहाँ पे भी डिटरमाइन करना, और दोनों की स्पीड क्या होगी? सेम होगी, क्योंकि हॉरिझॉन्टल लेवल काय त्यांची? सेम. नंतर समजून सांगतो कन्झर्वेशन. हे झाली लिनियर स्पीड ॲट द कोणती पोजीशन? अपर मोस्ट. आता आपल्याला सध्या फोकस करायचं आहे कोणत्या पोजीशनवर पकडू आपण? लोअर मोस्ट. व्हेन द बॉब इज ॲट द लोअर मोस्ट पोजीशन. आता लोअर मोस्ट पोजीशन कोणती मला सांगा बरं? BA, विच इज अ वेरी सिंपल. जेव्हा बॉब लोअर मोस्ट पोजीशनवर है नेमकं काय होता सर? ठीक है, आप बोलोगे जैसे इधर क्या हो रहा था? वेट भी इधर आ रहा था और टेंशन TA भी किधर आ रहा था? इधर ही आ रहा था, सेंटर की तरफ. बट इथं तसं आहे का सिच्युएशन?
नाही आहे. इथं सिच्युएशन वेगळी आहे. कशी? आता मी इथं थोडंसं इथं अरेंजमेंट करतो. वेटची डायरेक्शन ऑलवेज कुठं असते? डाऊनवर्ड. बट जर टेन्शन बी वरचं असेल तर टेन्शन काय खाली जात असेल का? नाही. टेन्शन कुठे जाते? वर. बी पॉइंटवर टेन्शन किती कन्सिडर करू आपण? टीवी. राइट. जब बॉब कौन से पोजीशन पे? लोअर मोस्ट पोजीशन. जब क्या टेंशन क्या डाउनवर्ड जाएगा? क्या टेंशन किधर जाएगा? अपवर्ड. बट टेंशन जा जाके कहां जाएगा? सेंटर. राइट. तो मला सांग, जेव्हा बॉब बी पोझिशनवर आहे तर दो फोर्सेस त्याच्यावर ऍक्ट झाले, नो प्रॉब्लेम. एक तर टेंशन, त्याची डायरेक्शन कुठे आहे? अपवर्ड. पण कोणाकडे चालले ते? और दूसरा कौन सा है? वेट. वेट किधर जा रहा है? अरे जाणे. सगळं समजायला काहीच अवघड नाही, लई सिंपल आहे. ठीक आहे. आता मला काय करावं लागेल? कन्सिडर करावं लागेल की बॉब कोणत्या पोझिशनवर आला? लोअर मोस्ट पोझिशन. व्हेन द बॉब is at the lowermost position. जब बॉब लोअर मोस्ट पोजीशन पे तो क्या हो रहा है? द फोर्सेस एक्टिंग ऑन द बॉब आर गिवन बाय कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट व्हायला मला सांगा बरं. वेटची डायरेक्शन कुठे आहे? और टेन्शन झालं, विशेष संपलं. पण टेन्शन चाललं कोणाकडे? राईट. चला इथंच पॉईंट बनवता येतात. तर मला सांग, पहिला कोणता आहे रे? वेट. वेट कशाने दाखवला रे आपण? एम जी. ॲक्टिंग इन, सर्वांना समजलं साईन आपलं. कोणती डायरेक्शन? डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि दुसरं तुम्हाला माहिती आहे कोणतं रे? टेन्शन. टेन्शन आपण कशाने कन्सिडर केलं रे? टी बी. ॲक्टिंग इन कुठे चालली तर रे? अपवर्ड. ठीक आहे. डायरेक्शन ॲड करायचं, ॲड करा. ठीक आहे. आणि टुवर्ड्स कोणाकडे चाललंय? सेंटर. डन. काय अवघड आहे का? खाली बुक खोलोगे तो इतना बड़ा वो दे के रखा है उन्होंने. और वो टेंशन से मारे हम बोलेंगे अरे फिजिक्स तो हार्ड, बहुत हार्ड. जोक मार के क्लास चलाना है क्या अपने को? कितने भी स्टूडेंट रहो तो आई डोंट केयर. राइट. आई एम गिविंग माई 100%, यू हैव टू गिव 100%. दैट्स इट. सक्सेस पाने का कोई दूसरा कोई सॉफ्ट ट्रिक और टिप नहीं होता है. ठीक है. यू हैव टू गिव योर 100% व्हाट यू आर डूइंग. दैट इज द मोस्ट इंपॉर्टेंट. राइट. आता मला सांगा काय अवघड आहे का? मला सांगा बरं. फिजिक्स कुछ हार्ड नहीं है. बस हम क्या करते हैं उसको अंडरस्टँडिंग नहीं, हम रट्टा मारने का देखते हैं. चला सर्वांना समजलं फोर्सेसची डायरेक्शन. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आता मला सांगा काय व्हायला की टेन्शन चाललंय वरती आणि टेन्शन किती कन्सिडर केलं आपण? टी बी. आणि जे वेट आहे ते कुठे चाललंय? डाऊन. मला सांगा दोन वेक्टरचे ॲडिशन पॉसिबल आहे? नाही. हाँ कि नहीं? नहीं. क्यों? डायरेक्शन क्या है? अपोजिट है. अपोजिट वेक्टर्स कांट बी एडेड. उनको हम ऐड कर ही नहीं सकते. तर मला सांगे दोन वेक्टर जर अपोजिट असतील तर आपल्याला एक पॉझिटिव्ह घ्यावं लागतं, दुसरं काय घ्यावं लागतं? अंडरस्टैंडिंग. एक वाला पॉजिटिव, दूसरा नेगेटिव. आप नहीं थे जब मैं कॉलेज में पढ़ाने में था, मैं उस टाइम पे नोट्स दिया था सबको, जेरॉक्स कर लो, जेरॉक्स कर लो. या फिर मैं बांटा था, शायद प्रीवियस ईयर बैच में बांटा था. लेकिन इंपॉर्टेंस किसको होना? स्टूडेंट को होना. रादर देन दिस, इफ यू आस्क टू द अनदर स्टूडेंट, दे आर नॉट एबल टू एक्सप्लेन दिस, व्हाई दिस पॉजिटिव नेगेटिव आर टेकन इन द आर्टिकल. सो दैट इज द रियलिटी इन द किनवट. दैट इज द बिग रियलिटी. ठीक है. को आपका करना पड़ेगा. ठीक है. यही मैं हैबिट बना रहा हूँ स्टूडेंट को कि ईमानदार रहो. क्या करोगे? 2-4 मार्क का कॉपी करके क्या मिलेगा? ठीक है. सहारा लंगड़े को होता है, उसको लेना पड़ता है. हम क्या लंगड़े हैं क्या? सहारे की किस बात की जरूरत है? हमें तो दौड़ना है. दौड़ना है तो सहारा को छोड़ना पड़ेगा, याद रखिए. तो दौड़ने के लिए नॉलेज लेना पड़ेगा. चला सर्वांना समजलं. ॲडिशन आपली पॉसिबल आहे का इथं? नाही. पण दोन वेक्टरचा मिळून एक तिसराच वेक्टर फॉर्म होतो. त्याला आपण एक वर्ड यूज केला होता काल. आणि कोणता वेक्टर म्हणलं होतं? रिजल्टंट. एक वर्ड उन्होंने यूज किया बुक में, और वो बुक में का वर्ड कौन सा है? रिजल्टेंट है. कौन सा है? रिजल्टेंट. अब ये दोनों का रिजल्टेंट मिला के आपको मालूम है व्हेन द ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग द सर्कुलर मोशन और यूनिफॉर्म सर्कुलर मोशन, द वन फोर्स इज नेसेसरी एंड दैट फोर्स इज विच फोर्स? सेंट्रीपिटल फोर्स. तो दोनों मिलके उस पार्टिकल को, उस बॉब को कौन सा फोर्स प्रोवाइड कर रहे हैं? सेंट्रीपिटल फोर्स. कौन सा फोर्स बेटा? सेंट्रीपिटल फोर्स. शिकवलं ना इतके दिवस तेच केलं आपण. सेंट्रीपिटल, सेंट्रीफ्यूगल को हमने डेप्थ में जाके स्टडी किया और स्लोली आर्टिकल को बिल्डअप कर रहे हैं. राइट. तर मला सांगे दोघांची आपण ॲडिशन घेऊ शकतो का? नाही. ऑटोमॅटिक काय होणार? सबस्ट्रॅक्शन. कारण दोन्ही वेक्टरची डायरेक्शन एकमेकांच्या काय? अपोजिट आहे. आणि जेव्हा अपोजिट असते तेव्हा आपण एक वर्ड यूज करतो आणि तो वर्ड म्हणजे कोणता आहे? रिझल्टंट. म्हणजे या दोघांचा रिझल्टंट तुम्हाला माहिती आहे कोणता फोर्स प्रोव्हाइड करतं? सेंट्रीपिटल फोर्स. कारण की ऑब्जेक्टचं कोणतं मोशन चालू आहे? वर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये एक फोर्स नेसेसरी आहे आणि तो फोर्स कोणता फोर्स आहे? सेंट्रीपिटल फोर्स. डन. क्लिअर. म्हणजे आता स्टेटमेंट बनवावं लागेल. द रिझल्टंट ऑफ द वेट काय दाखवलं रे? mg अँड द टेन्शन आणि टेन्शन कशाने दाखवलं रे आपण? टीबी प्रोवाइड्स नेसेसरी. शॉर्ट फॉर्म यूज करतो. कोणता फोर्स? सेंट्रीपिटल फोर्स. डन. म्हणजे दोघांचा रिझल्टंट, एकाला जर पॉझिटिव्ह घेतलं, ठीक आहे, तर दुसऱ्याला काय घ्यावं लागतं आपल्याला? निगेटिव्ह. म्हणजे एकाला पॉझिटिव्ह, दुसऱ्याला काय घेणार? निगेटिव्ह. आणि हे दोघं मिळून कोणता फोर्स प्रोव्हाइड करायला? सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्सचे किती फॉर्म्युले येत रे? 3. त्यातला फर्स्ट वन फॉर्म्युला आपण घेऊ. बरोबर. काय काढलं होतं रे आपण? दॅट इज अ यम
हाँ वी बी स्क्वेअर बाय आर, कारण की सर्वांना माहिती आहे की लोअर मोस्ट पोजिशन पे कौन सी स्पीड है, लीनियर स्पीड। अब ऑनलाइन वाले कैसा उनको समझ में आएगा, ये आर्टिकल डायरेक्ट देखेंगे। तो ऑनलाइन वालों अगर आपको ये सीखना है तो प्रीवियस वीडियो जाके चेकआउट करो, डेफिनेटली आर्टिकल समझ में आएगा। सर्वांना समजलं फॉर्म्युला कसा आला रे, डन। आता मला सांग टी बी मायनस एम जी, मी आधी सांगत होतो की खालच्या साईडला टेन्शन जास्त आहे, वरच्या साइडला टेंशन कमी है, यानी ऊपर के साइड पे टेंशन मिनिमम होता है और नीचे की साइड में मैक्सिमम। अब मैक्सिमम कब बनेगा, ये माइनस इधर क्या हो जाएगा, राइट। तो मला सांग काय, दैट इज अ टी वी इज इक्वल टू एम वी बी स्क्वायर बाय आर प्लस एम जी। तो नीचे अगर बॉब रहा तो इतना अमाउंट ऑफ टेंशन उधर डेवलप हो सकता है और हम इसकी वैल्यू डिटरमाइन कर सकते हैं बाय नोइंग दिस फॉर्मूला। इन डाउट, इन डाउट, ओके। तो किती इक्वेशन झाले, याला देतो मी इक्वेशन नंबर सेकंड, आई विल टेक दिस इज इक्वेशन नंबर थर्ड, और आप यहाँ पे लिख सकते हो दिस इक्वेशन इज अ रिक्वायर्ड एक्सप्रेशन ऑफ व्हाट, टेंशन इन द स्ट्रिंग एट कोणती पोजिशन, लोअर मोस्ट, आणि त्याची व्हॅल्यू काय आहे, मॅक्सिमम है, काय है मैक्सिमम। तो इधर का भी टेंशन हमने डिटरमाइन किया, तो टी बी इज इक्वल टू कितना आया, दैट इज एम वी बी स्क्वायर बाय आर प्लस व्हाट एम जी। ये आगे चल के नीट और जेई के क्वेश्चन में इंपॉर्टेंट रहेगा। एक ही डायग्राम माइंड में रखना, वर्टिकल सर्कुलर मोशन पूरा सेक्शन आप इसको कवर कर लोगे, राइट। चलो सर्वांना समजलं आहे, टेन्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम आहे, कोणत्या पोझिशनला, लोअर मोस्ट। फक्त टेन्शन काढायचं होतं का, नाही, खालच्या साईडला आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आता, वी बी। किसको निकालना है, लीनियर स्पीड को निकालना है, जब बॉब कौन से पोजीशन पे, लोअर मोस्ट पोजीशन पे, राइट। निकालेंगे ना, बहुत सिंपल। सो कैन यू टेल मी व्हाट इज द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, नो। लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी क्या बोलती है, एनर्जी नाइदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कैन बी ट्रांसफर फ्रॉम वन फॉर्म इनटू, दैट इज द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी। अभी मैं खाना ही नहीं खाया 10 दिन से, तो बात करने लगूंगा क्या, नहीं, तो मेरी एनर्जी नहीं होगी। अगर ये पूरे, चलो इन्वर्टर है बोल के लाइट चलता है, बट लाइट इन्वर्टर नहीं रहता तो लाइट गॉन, तो ये लाइट एनर्जी में कन्वर्ट होता है क्या, नहीं। इलेक्ट्रिकल एनर्जी आती है तो वही इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट होईल कशामध्ये, लाइट एनर्जी, मैकेनिकल एनर्जी, एम राइट, साउंड एनर्जी। तो एनर्जी नाइदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कैन बी ट्रांसफर फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर। अब वो सिखाना है, अगर ये मुझे आर्टिकल सिखाना है तो पहले अपने को अंडरस्टैंड करना पड़ेगा कि काइनेटिक एनर्जी क्या होती है और पोटेंशियल एनर्जी क्या होती है, तभी जाके ये आर्टिकल पूरा समझ में आएगा आगे का। चला समजून सांगतो, व्हाट इज द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, ज्या स्टुडंटला नाही शिकले तुमच्यासाठी आहे। तो लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी क्या बोलता है, एनर्जी नाइदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कैन बी ट्रांसफर्ड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर। सो आई विल प्रूव हाउ द पोटेंशियल एनर्जी एंड काइनेटिक एनर्जी कन्वर्जन ऑकर्स। अगर आप ऑनलाइन में देखते हो जाके, तो ऑनलाइन में आपको कंजर्वेशन ऑफ एनर्जी का एक सेपरेट वीडियो मैं वहाँ पे बनाया हूँ, ठीक है, वहाँ पे आप चेकआउट कर लेना, आपको पूरा डिटेल्स में मिलेगा। अब प्रॉब्लम क्या है, एडिटर ही मैं खुद हूँ, यहाँ पे हर चीज़ मैं ही करता हूँ, तो टाइम देना नहीं हो रहा है। अब घर तो मेरा ऑफलाइन से चलेगा, जो आप पैसे दोगे उससे ही घर चलेगा, राइट। मेरे को क्या गवर्नमेंट जॉब नहीं है, राइट। जो आपसे फीस आएगी वही मैं यूटिलाइज करूँगा घर चलाने के लिए। और आपको पता है आजकल खर्चे बहुत ज़्यादा है, ठीक है। आप पिताजी को पूछ लेना कितना महंगा है, तो आपको बराबर समझाएंगे, ठीक है। क्योंकि बोल के नहीं दिखाया जाता, करके दिखाया जाता है। वैसा स्टूडेंट का क्या हो, माइंड में अपना ध्येय बना के रखो, किसी को बताओ मत, खाली अपने को ही पता होना चाहिए कि मैं क्या करने वाला हूँ। जितना आप बताओगे उतने प्रॉब्लम्स क्रिएट हो जाएंगे, और लोग ताने मारने वाले तो 100 मिलते हैं, राइट। आप कर रहे हो तो भी मारेंगे, नहीं कर रहे हो तो भी मारेंगे। सो डोंट केयर अबाउट द पब्लिक। पब्लिक 4 दिन बात करती है, 5वें दिन भूल जाती है। सो दॅट इज द रियालिटी, राईट। नसता कोणी पाहुण्यामध्ये राहते बघ, एखादं काय करायला, किती मार्क पडले, काउंट पडले, काय करायला, तो नुसता फिरायला का, डोंट केअर अबाउट डॅम, ठीक आहे। दीज आर द पीपल हू आर सेंट बाय द गॉड टू इम्प्रूव्ह यू, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट, राईट। असेच लोक आपल्याला त्या देवाने आपल्याला पाठवले राहतात, डिवच। जितना आपको ताने मारेंगे लोग, उतना आप डेवलप होंगे। ये मेरे साथ हुआ है, राइट, ये मेरे साथ पूरी चीज़ें हुई हैं, इसलिए मैं आपको बोल रहा हूँ, दिस इज द एक्सपीरियंस विल टॉकिंग, राइट। जितना ऐसे चाहिए, एक तो भी नमूना चाहिए अपने घर पे जो आपने को ताने मारे, ठीक आहे, आणि त्याला पाहून नाही का जगायचं राहते, थांब तुला दाखवतो, थांब आता माझी वेळ नाही, नंतर येईल वेळ, अभी आप कुछ नहीं हो। आने वाले 10 साल में अगर रियलिटी में करते हो तो 10 साल बाद आपका क्या है वो इंपॉर्टेंट है, रादर देन आपके 11, 12 के 10 के मार्क्स, ठीक है। बहुत सारे स्टूडेंट जो टॉपर थे उनको लूजर बनते हुए दिखा, और बहुत सारे लूजर को मैंने लाइफ में टॉपर बनते हुए दिखा, नॉट बाय टेकिंग द मार्क्स, right? So marks are only criteria to join the courses only, but most important thing is what? Knowledge. If you don't have the knowledge, you are not a valuable person, right? आप 4 जने जाके देख लेना, अगर आपके पास नॉलेज ही नहीं है ना हायर लेवल पे, तो आपको गिनते नहीं, बात नहीं करते हैं। अगर आपके पास ट्रेमेंडस नॉलेज है तो आप विद्वानों के बीच में भी अच्छा कर पाओगे विद द टीचर्स, व्हाट आई एम डूइंग। चलो कन्वर्जन सीखेंगे और हंसते खेलते हुए आर्टिकल को खत्म करेंगे, ठीक है। अब पोटेंशियल एनर्जी और काइनेटिक एनर्जी का कन्वर्जन किस तरीके से होता है आपको समझाऊंगा, ठीक है। मला सांग, नाउ दिस इज द ग्राउंड, हे आपला अर्थ सरफेस आहे, अर्थ सरफेसवर एक बॉल नाही का पडूनच आहे, आणि याला स्वतःचं काय मास, राइट। ऑटोमेटिक इसका मोशन फॉर्म होगा क्या, ऑटोमेटिक मोशन फॉर्म होईल। अब इसका मोशन किस तरीके से फॉर्म होगा, राइट। अगर यहां पे देखूंगा तो इसमें ओनली कौन सी एनर्जी है,
बट याद रखना पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, दॅट इज mgh. हाईट भेटली कायला नाही, म्हणून मला सांग हाईटची व्हॅल्यू किती आहे 0, म्हणजे याच्यावर पोटेन्शियल एनर्जीच किती आहे. तर कन्वर्ट व्हायचा प्रश्न आहे का, ऑटोमेटिक मोशन मध्ये येईल का, नहीं है. अब मैं इसको इस बॉल को यहां पे ढकलते ढकलते हुए यहां तक लेके जाऊंगा, राइट. अब यहां पे नहीं है, यहां पे था तो उसकी पोटेंशियल एनर्जी कितना थी, 0 थी, आपको पता है. अब पोटेंशियल एनर्जी 0 है क्या, हां, क्योंकि आता तुम्हाला माहिती आहे की याची हाईट इन्क्रीज झालेली आहे, आणि जर हाईट जर इन्क्रीज झाली तर मला सांग याची पोटेंशियल एनर्जी का आता 0 म्हणता येईल का, नाही. राईट, क्लिअर. आता मला सांग, मी जर लात मारली, ह्याच्यामधली जी पोटेंशियल एनर्जी आहे सरळ सरळ कन्वर्ट व्हायला लागेल कशामध्ये, कायनेटिक एनर्जी. राइट, म्हणजे पोटेंशियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते रे, कायनेटिक एनर्जी. आर अंडरस्टँडिंग, येस ऑर नो. So this is law of conservation. Energy neither be created nor be destroyed. It can be converted into one form into another form. That is the law of conservation of energy. Kinetic energy म्हणजे काय? What is the formula of kinetic energy? Half mv square. Potential is the formula काय? mgh. Right? Clear? आता मला सांग उलट घेऊ आपण. Now I will take this slope. आणि मी या बॉलला काय करतो माहिती का? या बॉलला मास आहे, इकडून फोर्स अप्लाय करतो, म्हणजे याला कोणती एनर्जी भेटते, कायनेटिक एनर्जी. आता मला सांग, जेव्हा तो वर जात असेल त्याची वेलॉसिटी काय इन्क्रीज होईल का, वेलॉसिटी काय होईल, डिक्रीज. म्हणजे कायनेटिक एनर्जी काय होईल, डिक्रीज, आणि पोटेंशियल एनर्जी काय होईल, डन. सो एनर्जी नाइदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कैन बी ट्रांसफर फ्रॉम वन फॉर्म इनटू. तो यही मज़ा है, ठीक है, इसमें ही मज़ा है सिखाने में. सबसे पैशन क्या है मालूम है, ऐसा पैशन रखो कि मज़ा है, 1 घंटा इधर उधर कैसा गया पता ही नहीं चले. राइट, चला सर्वांना समजलं कन्झर्वेशन. तसं या बॉबचं कन्झर्वेशन दिसायला नाही तुम्हाला, कधी बॉब वर चालला तो हाइट भेटायला त्याला, राइट, और नीचे आ रहा है तो हाइट क्या हो रही है, 0 हो रही है. फिर से काइनेटिक एनर्जी किस में कन्वर्ट होगी, पोटेंशियल, और पोटेंशियल एनर्जी किस में कन्वर्ट होगी, अंडरस्टँडिंग. तो कन्झर्वेशन आपण अप्लाय करू शकतो, येस ऑर नो. अजून नाही समजायला ना. मला सांग, बॉब सध्या कुठे आहे, ए पोझिशनवर आहे, आणि ए पोझिशनवर असताना याला काही ना काही कोणती स्पीड होती, लिनियर स्पीड होती. त्याची व्हॅल्यू आपण किती काढली, √r(g). पण ही व्हॅल्यू मिनिमम आहे, कम स्पीड आहे. नीचे आएगा तो वेलोसिटी क्या होगी, इंक्रीज. अरे वर चला ना तो वेट फोर्सला काय करायला आहे, अपोज करायला आहे, वेलोसिटी काय व्हायली, डिक्रीज व्हायली. खालून वर जाताना बघ ना वेलोसिटी डिक्रीज होते, वरून खाली येताना वेलोसिटी काय होते, इंक्रीज. म्हणजे वरच्या साईडला वेलोसिटी कमी आहे, म्हणजे मला सांग वरच्या साईडला कायनेटिक एनर्जी जी की ए पोझिशनवरची आहे ती पण काय असली पाहिजे, अंडरस्टँडिंग. वेलोसिटी मिनिमम है तो काइनेटिक एनर्जी क्या होगी, मिनिमम ही होगी. राइट, जब वो ऊपर से नीचे आ रहा है लाइक दिस, खालच्या साईडला कोणती पोझिशन आहे, बी, आणि बी वर तुम्हाला माहिती आहे लिनियर स्पीड करायची आपल्याला, व्हीबी सॉरी, ही व्हॅल्यू काढायची. पण आपल्याला माहिती आहे की इथं वेलॉसिटी काय व्हायला पाहिजे, मॅक्सिमम. इकडे लक्ष दे, म्हणजे कायनेटिक एनर्जी काय असायला पाहिजे, इथं मॅक्सिमम असायला पाहिजे. राईट, एका ठिकाणी मिनिमम, एका ठिकाणी मॅक्सिमम. म्हणजे कायनेटिक एनर्जीमध्ये काय व्हायला, चेंज. काय व्हायला आहे, चेंज. आणि चेंज सांगणारा एक साईन मी तुम्हाला म्हणलं होतं, ते काय होतं, डेल्टा. हां, जिथं साईन आलं डेल्टा लक्षात ठेवायचं, मॅक्सिमम व्हॅल्यू मायनस मिनिमम व्हॅल्यू. राईट, सर्वांना समजलं रे. आय विल यूज द वन साइन दॅट इज वॉट, डेल्टा. आणि जेव्हा तो वरून खाली येत असेल, मला सांग इथं कुठं तरी काय होतं, सेंटर. हां, आता मला सांग त्याची हाईट किती असेल बरं, जेव्हा तो ए पासून कुठे यायला वरती. तुम्हाला माहिती आहे कायनेटिक एनर्जी मिनिमम म्हणजे कोणती एनर्जी, त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काय, मॅक्सिमम. राईट, आता मला सांगा हाईट किती असेल, चुकलं दे ना बे उत्तर. हां, अरे बाबा हाईट तर मॅक्सिमम तेही मला माहिती आहे. कितना होगी, व्हॅल्यू कितना होगी, 2r किती, हे किती आहे रे, r, हे किती आहे रे, r. इथून खाली येताना किती कव्हर करता आलं. हां, समजते मला काय म्हणायचं, येस ऑर नो. म्हणजे हाईटची व्हॅल्यू किती असेल रे, हाईट आहे म्हणजे डेफिनेटली कोणती एनर्जी, पोटेन्शियल. गुड. सो अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन of energy neither be created nor be destroyed, it can be transferred from one form into, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होईल रे, कायनेटिक एनर्जी. जेव्हा ऑब्जेक्ट मूव्ह व्हायला फ्रॉम अप्पर मोस्ट पोझिशन टू द लोअर मोस्ट पोझिशन. जर वाटलंच तर पुस्तकामधलं जर वाटलंच तर लिहायचं, वेन द बॉब मूव्स फ्रॉम उत्तर प्रदेश नाही कोणतं रे, अप्पर मोस्ट पोझिशन ए टू द LP. LPला काय आहे आपल्याकडे आता, नाही रे, एखादं राज्य कोणतं आहे, लक्षद्वीप. नाही, लक्षद्वीप नको, जाऊ दे. LP कोणती पोझिशन आहे, बी. डन. जर वाटलंच तर लिहा, तसं काही लिहायची गरज आहे का, कारण आपण वेल एक्सप्लेन करायला प्रत्येक गोष्ट आहे. तर मार्क 3 तुमच्या कोणीच घेऊन जाऊ शकत नाही, ठीक आहे. तर मला सांगा या केसमध्ये पण कायनेटिक एनर्जी एका ठिकाणी मिनिमम आहे, दुसऱ्या ठिकाणी म्हणजे कायनेटिक एनर्जीमध्ये काय व्हायला, डेल्टा नाही, चेंज. काय व्हायला आहे, चेंज नसता, डेल्टा. वेगळं वाटायला ते. चला सर्वांना समजलं रे. तर मला सांग पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. आणि जिथं चेंज असते मला सांग तिथं काय असतं रे, डिफरन्स. दॅट इज अ मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी
मायनस कोणती रे मिनिमम कायनेटिक एनर्जी, आणि कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम कुठं आहे बी वर आहे आणि मिनिमम कुठं आहे. आर अंडरस्टँडिंग? सर्वांना समजलं कसं लिहिलो बे? व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी, कॅन यू टेल मी? आता मला सांगा पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय mgh, पण किती हाईटवर येते म्हणजे एचच्या ठिकाणी काय लिहिणार? व्हेरी गुड. इज इक्वल टू व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला हाफ m बी वरची वेलॉसिटी किती आहे vb चा काय स्क्वेअर मायनस हाफ m. डन. व्हेरी गुड. मला सांग सगळ्यातून काय कॉमन काढू? हाफ m कॉमन. ओके तर काय मला सांग. चलो क्या आएगा मुझे बताएंगे. दैट इज mg r इंटू 2 लिहिता येते का? चलते काय 2 ला इकडे घेतलं समोर, बाकी काहीच नाही केलं आहे. ठीक आहे. इज इक्वल टू हाफ m कॉमन. आता ब्रॅकेटमध्ये काय येईल vb स्क्वेअर माइनस वॉट va स्क्वेअर. राइट. काटाकाटी mm गेट कैंसर. ये डिवीजन का 2 इधर किस में जाएगा मल्टीप्लिकेशन, तो कितना आएगा 4 gr लास्ट लिहिता येईल rg, कारण त्या फॉर्मॅटमध्ये rg टाकले आपण. ठीक आहे. इज इक्वल टू vb स्क्वेअर मायनस va स्क्वेअर. पण va ची व्हॅल्यू काहीतरी काढली रे आपण. राईट. सो va स्क्वेअर बरोबर काय rg आणि va इज इक्वल टू अंडर रूट ऑफ. राइट. तो मैं va स्क्वेअरच्या ठिकाणी डायरेक्ट लिखू शकतो काय rg. तो इसके लिए मुझे कौन सा इक्वेशन यूज करना पड़ा फ्रॉम इक्वेशन कौन सा लिहिणार सेकंड. राइट. तो मला सांग काय लिहितो vb स्क्वेअर मायनस rg 4rg LHS ला RHS ला काय करू शकतो आपण LHS. ये माइनस इधर जाके क्या हो जाएगा प्लस. तो काय मला सांग बरं vb स्क्वेअर इज इक्वल टू 4rg प्लस rg म्हणजे किती येईल बेटा 5rg. ओके. सो vb स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर काय मला सांग बरं दॅट इज vb इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5rg. यानी जर वरती जर अंडर रूट ऑफ rg जर असेल तर खालच्या साईडला अंडर रूटमध्ये कितीनं मल्टिप्लाय करावं लागलं 5 टाइम्स, म्हणजे व्हेलॉसिटी खालच्या साईडला काय आहे मॅक्सिमम आहे.